बॅक विथ अ न्यू क्वेश्चन. 2024 मध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. ट्रायंगलचा एक क्वेश्चन आहे, लिनियर इक्वेशन्सचा. अशाच टाईपचा क्वेश्चन आपण ऑलरेडी एक्सरसाइजमध्ये सॉल्व्ह केलेला आहे, परंतु इथं विचारायची पद्धतच वेगळी आहे. फॉर्मॅट बघा काय. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ रेक्टँगल. राईट टू सायमल्टेनियस इक्वेशन्स युझिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द डायग्राम इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इक्वल टू सी. आता हा उलट सोपा प्रश्न आहे. एक्सरसाइजमध्ये जो प्रश्न आहे ना, त्याच्यामध्ये हे सगळं सॉल्व्ह करून तिथे सगळं दिलंय बघा. हु एम आय म्हणजे मी कोण आहे असं काहीतरी दिलंय बघा. हु एम आय किंवा आय एम अ रेक्टँगल. आय एम सॉरी, तिथं असं लिहिलंय आय एम अ रेक्टँगल. ते लिहिलंय आय एम अ रेक्टँगल. फाइंड माय व्हॅल्यूज, फाइंड एक्स अँड वाय असं दिलंय बघा. सगळं सॉल्व्ह करून एक्स आणि वाय सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायच्यात. इथे तेवढं काय करायचंच नाही. इथं यांची एवढीच माफक अपेक्षा आहे की तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये फक्त हे लिहावं, ax प्लस by इज इक्वल टू सी. जे खूप इझी आहे. कसं करावं लागेल बघा, सोपं आहे. आता हा जर रेक्टँगल आहे तर ह्याच्या ऑपोजिट साईड कशा असणार आहेत, इक्वल. सगळ्यात पहिले लिहून टाकायचं, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ रेक्टँगल. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ रेक्टँगल. Opposite sides of a rectangle are equal. Opposite sides of a rectangle are equal. ठीक है, opposite side equal है. Therefore AB is equal to DC. बरोबर है, AB equal to DC. Alright, AB से इक्वेशन बघा काय, 2x plus y plus 8. DC से इक्वेशन काय, 4x minus y. AB is equal to DC. ऑलराईट, याच्या पुढे काय कराल तुम्ही, तुम्हाला माहितीच आहे ट्रान्सफर कसं करतो आपण. एक्सला एक्सच्या ठिकाणी, वायला वायच्या ठिकाणी. हा प्लस 2x इकडे घेऊन जा, प्लस वाय इकडे घेऊन जा, 8ला राहू द्या इकडे. ओके, काय येईल बघा, 4x मायनस वाय. प्लस 2x इकडे आल्यावर काय येईल, मायनस 2x. आणि प्लस वाय इकडे आल्यावर मायनस वाय. 8ला तिकडेच ठेवला. 8 इज इक्वल टू 4x आणि त्याच्यासोबत घ्या मायनस 2x. 4x मायनस 2x. एक्स सोबत एक्स सॉल्व्ह करायचा असतो, माहिती ना तुम्हाला. लाईक टर्म्स त्याला म्हणतो आपण. एक्स सोबत एक्स लिहायचा आणि वाय सोबत वाय लिहायचा. काय येईल तुम्हाला, 8 इज इक्वल टू 4x मायनस 2x. उत्तर काय येतं, 2x. मायनस वाय उत्तर काय येतं, मायनस 2y. थोडक्यात तुम्हाला मिळालं 2x मायनस 2y इज इक्वल टू 8. पहा बरं, या फॉर्मॅटमध्ये आहे की नाही, ax प्लस by इज इक्वल टू सी. सी म्हणजे आकडा असतो, इकडे आकडा कोण आहे, 8. समजलंय नक्की काय केलंय. आता काही लोकांना हा प्रश्न पडू शकतो की सर इथं तर प्लस दिले, आपण मायनस लिहिलंय, कसं काय जमेल. चालतं ते, एवढं काय प्रॉब्लेम नाही. आणि तरी पण जर तुम्हाला फार स्पेसिफिक लिहायचं असेल, प्लसच पाहिजे असेल, तेही आपण पूर्तता करू, काय प्रॉब्लेम नाही. इकडे बघा, इथं असं लिहा वाटलं सर, 2x प्लस लिहा, ब्रॅकेटमध्ये लिहा मायनस 2y इज इक्वल टू 8. हे संपला. प्लस मायनस काय असतं, मायनस. एवढं काय करायची गरज नाही, कळते ना. आता हे कठीण कठीण वाटतं की नाही, प्लस टाका मग मायनस. त्यांना सोडून डायरेक्टली 2x मायनस 2y इज इक्वल टू 8 हे म्हणायला असतं फक्त की प्लस टाका येते, कळते नक्की. एक फॉर्मॅट आहे. या पुढे चला. तर आता आणखीन एक साईड आहे. इथं काय दिले, सायमल्टेनियस, राईट टू सायमल्टेनियस इक्वेशन. दोन दोन इक्वेशन लिहायचे. एक इक्वेशन लिहिलंय आपण, ठीक आहे, हे मी वाईप आउट करतो, कामाचं नाही आपल्या. एक इक्वेशन तर आपण लिहिलं. आता आपल्याला दुसरं इक्वेशन लिहायचं आहे. कसं करावं लागेल, ह्या दोन ऑपोजिट साईड इक्वल आहेत, तशाच ह्या दोन ऑपोजिट साईड पण कशा आहेत, इक्वल. मग काय लिहायचं, AD इज इक्वल टू ऑल्सो AD इज इक्वल टू BC. AD इज इक्वल टू BC. AD ची किंमत काय, 2y. आणि BC ची किंमत काय, x प्लस 4. बरोबर. हा प्लस एक्स इकडे घ्या बरं, काय येईल, मायनस एक्स. मायनस एक्स आणि इकडे पहिल्यापासून कोण होता, 2y, तो प्लस मध्येच होता. कसं लिहितो बघा मी, मायनस एक्स प्लस 2y आणि इकडे कोण राहिला, 4. बघा बरं, याच फॉर्मॅटमध्ये आलं की नाही, ax प्लस by इक्वल टू सी. एक सांगतो तुम्हाला, सगळ्यात सोपं काम काय, फक्त उजव्या बाजूला आकडा ठेवा. उजव्या बाजूला आकडा ठेवा. हे कशावरून कळतंय मला, इथं सी दिले का नाही शेवटला, उजव्या बाजूला आकडा ठेवा, एक्स आणि वाय एका मागे ठेवा. या फॉर्मॅटमध्ये आणून सोडा. झाले दोन इक्वेशन्स आपले, पूर्ण 2 मार्क तुम्हाला मिळाले. 2024 ला आलेला हा प्रश्न आहे. समजला सगळ्यांना, डाऊट आहे कोणाला असेल तर विचारा लगेच, काही प्रॉब्लेम नाही. येस, ऑल राईट, लिहून टाका चला पटापट.